आणि यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे आणि जून महिना अर्धा सरला तरी पावसानं ओढ दिली आहे। याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षीसाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीतनं दिलेल्या आहेत। पुढच्या वर्षी ऑगस्ट 2027 सालापर्यंत पिण्याचं पाणी पुरेल इतका साठा शिल्लक ठेवावा किंवा त्याची तजवीज करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो। त्यामुळे पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे पाऊस सक्रिय होईपर्यंत पाण्याचा साठा पुरेल यासाठी पाणी वाचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून दिले जात आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढच्या वर्षीपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याचे आदेश हे प्रशासनाला दिलेले आहेत। यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, सरासरीपेक्षाही कमी पाऊस अपेक्षित आहे। यंदाच्याच वर्षी अनेक ठिकाणी पाणी कपात लागू झाली आहे। ऑगस्ट 2027 पर्यंत संपूर्ण राज्याला पिण्याचं पाणी पुरावं या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत। अधिक माहिती देत आहेत राजू सोनवणे। राजू, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलंय, कुणाला सूचना दिलेल्या आहेत पाण्याच्या नियोजनाच्या? ज्ञानदा, आपण पाहतोय की मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। आपण पाहतोय की पाऊस लांबणीवरती गेलेला आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून यावर्षी राहील म्हणजे 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून ठेवा, कारण या वर्षी जर कमी पाऊस झाला तर साहजिकच आहे त्यामुळे त्याच्या पाण्याला असलेले पाहिजे म्हणून सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की पुढच्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 27 पर्यंत पिण्याचं पाणी राहील हे पहिलं साठवून ठेवा आणि त्यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते इतर ठिकाणी वापरण्यात यावा, अशा प्रकारचे हे आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर शेतीचा असेल त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनताना पाहायला मिळतो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिलाय। मात्र या वर्षीचं कसं नियोजन करणार आहे, कारण मर्यादित साठा उपलब्ध आहे आणि अजूनही वरुण राजांनी हजेर लावलेली नाही, त्यामुळे साहजिकच आहे की आता सुद्धा सरकार काही हालचाल करते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।